दीपालीजी, गेल्या 2 दिवसापूर्वीपर्यंत प्राजक्ता माळी हा विषय कुठेही नव्हता, कॅनव्हासवर कुठेही नव्हता. मुळात या प्रकरणाचा आणि अभिनेत्यांचा काही संबंधही नव्हता. मात्र 2 दिवसांमध्ये आपण बघतो आहोत की पूर्ण वेगळी कलाटणी या सगळ्या प्रकरणाला मिळतीये. आपली पहिली प्रतिक्रिया, कसं पाहता आपण या सगळ्या प्रकाराकडे? सगळ्यात आधी मी देशमुख कुटुंबियांच्या दुःखात मी शामिल आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो विषय सब्जेक्ट आहे तो कुठेतरी हरवला गेल्यासारखा वाटतोय मला. जिथे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी सगळे पक्ष, राजकीय पक्ष एकत्र येत आहेत आणि एक अशा व्यक्तीसाठी ज्याचा एक निर्घुण हत्या झालेली आहे त्या व्यक्तीच्या न्यायासाठी लोक एकत्र येत असताना आपण त्याची दिशाभूल करता करता आपण एक वेगळीकडे चाललोय. काल मी प्राजक्ताची पूर्ण प्रेस ऐकली. एक अभिनेत्री म्हणून आणि सगळं ऐकताना मला असं कुठेतरी जाणवलं, तिला रडताना बघताना मला वाईट वाटलं की ती का रडते. सगळ्यात आधी गोष्ट, तिला जेव्हा प्रगट व्हायचं होतं ना, तेव्हा तिने जेव्हा करुणा धनंजय मुंडे ज्यावेळी फर्स्ट टाइम तिने जेव्हा तिचं नाव घेतलं होतं त्याच वेळी तिला बोललं गेलं पाहिजे होतं आणि तेव्हा ती नाही बोलली. त्याच्यामुळे त्या गोष्टीला एक वेगळीकडे वळण लागलं आणि त्याच्यामुळे राजकीय पक्षातले नेते, त्या लोकांनी म्हणजे अण्णादास यांनी तिचं नाव घेतलं. याचा अर्थ असा नव्हे की मी अण्णांच्या बाजूने आहे की अण्णांनी या पद्धतीने नावं घेतले ते बरोबर आहेत. सगळ्यात आधी अण्णांनीही बघायला पाहिजे होतं ते खरं आहे खोटं आहे काय आहे. आपण एखाद्या एक सिने अभिनेत्रीचं नाव घेऊन ज्या व्यक्तीच्या बाजूला ग्लॅमर आहे आणि तिचं नाव घेतल्यामुळे आपण फेमस होऊ शकतो किंवा मोठे होऊ शकतो किंवा याला एक राजकीय वळण लागू शकतं, हा ज्या पद्धतीने जे नाव घेतलं ते चुकीचं होतं. पण प्राजक्ताने सुद्धा जेव्हा पहिल्यांदा सगळ्यात आधी जेव्हा करुणा धनंजय मुंडे, ज्या धनंजय मुंडेंची बायको आहे, तिने जेव्हा बोलले होते त्याच वेळी विचारलं पाहिजे होतं ठासून, अगं बाई माझं नाव का घेते, मी नाहीये त्यातली, माझं नाहीये, माझा काही संबंध नाहीये, काय तुझ्याकडे प्रूफ आहे, का नाही विचारलं? तेव्हा विचारलं गेलं पाहिजे.